लाडकी बहीण योजनेमध्ये 30 लाख अपात्र महिलांना लाभ, 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा, तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोल कल्पित. रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला. आजपासून एसटीचे नवे दर लागू. एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ. मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला. प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर. यवतमाळच्या उमरखेडा तालुक्यामध्ये शाळेची बस झाडाला धडकल्यानं अपघात. एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू. अनेक विद्यार्थी गंभीर जखमी. दिवटी पिंपरी ते दहागाव दरम्यानची घटना. महावितरणकडून पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार. प्रस्तावानुसार येत्या 5 वर्षांमध्ये घरगुती विजेचे दर 23% कमी होणार. म्हाडा कोकण मंडळाच्या 2147 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये सोडत निघणार. भंडाऱ्यातील जवाहर नगर फॅक्टरीमधील स्फोट प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार. घटनेमध्ये 8 निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू. प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार. पोलीस अधीक्षकांची माहिती.